विठ्ठल बरवा
परमामृते रसनावली परमामृते रसनावली परमामृते रसनावली
परमामृते रसना ओलावली परमामृते रसना ओलावली मनाची राहिली वृत्ती पायी सकाळही तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळी आनंदाच्या सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझे तया सकळही तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळी आनंदाच्या तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही सकळही तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळी आनंदाच्या पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम फलानीशबाधा पुनोदारह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, सोनोपन्त तथा गुणिजनतया मामासे बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती, पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती करा शोभतो, ऐशा संत वरा शुभकरा दांडेकरा वंदितो, तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने वडा होईन मी, हे सारस्वताचे गोड, तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधाने अमृते वाड, शिंपोणी की जे विठ्ठला मनाची राहिली वृत्ती पायी, सकळही तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळी आनंदाच्या, संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निसरण लिलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय, ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले, त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री गणेशरायांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम यज्ञाच्या 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठाला अखंड हरिनाम सप्ताह मंडळ सांदपाडा या परिसरामध्ये राहणारी सगळी भाविक भक्त वारकरी मंडळी, आळंदीची आमची सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य गायनाचार्य आदी करून तुम्ही सर्व सुहृत श्रोते या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य उत्सव संपन्न होतोय. रविवार ते रविवार असा धरून या सप्ताहाचं नियोजन होत राहतं. फक्त मध्ये गणेश जयंती यायला पाहिजे, मग ती दुसऱ्या दिवशी येऊ तिसऱ्या दिवशी येऊ अशा पद्धतीने असं या सप्ताहाचं आयोजन प्रतिवर्षी घडत आहे. त्याच्या 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. यथामती यथाशक्ती श्री गुरुदेवांच्या कृपेने अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय परमामृताचा परिणाम सांगतायत. जो कोणी आपल्या जीवनामध्ये अमृत प्राशन करतो ते अमृत पिल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय परिणाम पाहायला मिळतो तो परिणाम या अभंगातून तुकोबरायांनी व्यक्त केलेला आहे. आता हा परमामृताचा परिणाम आपल्याला पाहायचा आहे, पण त्याच्या अगोदर नेमकं अमृत कशाला म्हटलं जातं ते थोडंसं शोधावं लागेल. कारण माणसांनी हा अमृत शब्द इतका खाली आणून ठेवलाय की सकाळची झोप घालवण्यासाठी जो चहा पिला जातो, लोक चहाला सुद्धा अमृत म्हणतात. हॉटेलवरती आपल्याला वाचायला मिळतं अमृत तुल्य, लोक चहाला अमृत म्हणू लागले. त्यामुळे नेमकं खरं अमृत कशाला म्हटलं जातं याचा शोध आणि बोध आपल्याला घडायला पाहिजे. अमृत त्याला म्हटलं जातं की जे पिल्यानंतर मनुष्य अमर होतो.
चहा पिऊन आजपर्यंत कोणी अमर झालेला ऐकिवा मध्ये नाही. उलट चहा पिल्यानंतर वेगळे वेगळे रोग झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्याची सुरुवात अमृतासारखी गोड आहे, पण परिणाम मात्र अमृतासारखा नाही. साखरेसारखे पदार्थ आहेत, बासुंदी सारखे पदार्थ आहेत, लागायला आपल्याला गोड लागतात. सहज त्यांना आपण उपमा अमृताची देऊन टाकतो, पण परिणाम मात्र अमृताचा मिळत नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात, यत्तदग्रे अमृतमिव परिणामे विषोपमम्. ज्यांची सुरुवात अमृतासारखी गोड आहे, पण ज्यांचा परिणाम मात्र विषासारखा भयंकर आहे. हे सगळे गोड पदार्थ मृत्यू लोकातले आपल्याला लागायला गोड लागतात, पण यांचा परिणाम मात्र गोड नाही. ज्याची साखर वाढलेली आहे, ज्याला डायबिटीज झालाय, त्याला विचारा चहा अमृत आहे का विष आहे? तो सांगेल ते अमृत नाही, कारण त्याचा परिणाम चांगला नाही. मग नेमकं कशाला अमृत म्हणायचं, नेमका अमृत कशाला म्हणायचं याचा बोध होणं गरजेचं आहे. अमृत नेमकं काय आहे हे जर आपल्याला कळलं नाही, तर अमृत समजून आपण बाकीच काहीतरी पीत राहू आणि परिणाम अमृताचा पाहत राहू. ज्ञानोबराय सांगतात, कोणीतरी पुराण श्रवणासाठी गेला आणि पुराण ऐकत असताना त्याने असं ऐकलं की जे सफेद रंगाचं आहे त्याला अमृत असं म्हटलं जातं. घरी आला, घरी भात शिजण्यासाठी चुलीवरती ठेवला होता. त्या भाताचा जो कांजी आहे, जो पेज आहे, ती पेज ती वरती त्याने पाहिली सफेद रंगाची आहे. त्याला असं वाटलं याला अमृत म्हणायला काही हरकत नाही. ग्लास भरून त्या भाताचा कांजी काढला आणि पिला आणि वाट पाहतोय की मी आता अमर होणार आहे. तैसा कृत निश्चय वाया गेला, जैसा कोणी एक कांजी प्याला आणि परिणाम पाहू लागला अमृताचा. अमृताचा परिणाम आपल्याला काहीही पिऊन मिळणार नाही. म्हणून नेमकं खरं अमृत कशाला म्हणायचं याचा विचार आपल्याला करावा लागेल. विढाला नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये गरुडाच्या अमृत हरणाचा प्रसंग सांगितलेला आहे. आणि हा गरुडाच्या अमृत हरणाचा प्रसंग सांगत असताना त्या ठिकाणी ओघाने 5 प्रकारचे अमृत कोण पित आणि त्याचा परिणाम त्यांच्यावरती काय काय होतो, हा परिणाम सुद्धा नाथ महाराजांनी सांगितलेला आहे. पहिला अमृत नाथ महाराज सांगतायत की ज्याला स्वादामृत असं म्हटलं जातं. हे स्वादामृत कोण पित? स्वादामृत स्वर्गामध्ये असलेल्या अप्सरा पितात. त्याचा परिणाम त्यांच्या ठिकाणी असा होतो की त्या स्वादिष्ट होतात. म्हणजे स्वादामृताचा परिणाम स्वादिष्ट करणे असा आहे, अमर करणे असा नाही. त्यामुळे स्वादामृताला सुद्धा खरं अमृत म्हटलं जात नाही. दुसरं अमृत नाथ महाराजांनी सांगितलं ज्याला तृप्ती अमृत असं म्हटलं जातं. हे तृप्ती अमृत देवता पितात. त्याचा परिणाम त्यांच्या ठिकाणी असा होतो की त्यांना शुद्धेची बाधा होत नाही. भूक लागलेली त्यांना कळत नाही. सुधा त्या श्रीबाधिना म्हणजे भुकेची निवृत्ती करणं हा स्वाद तृप्ती अमृताचा परिणाम आहे. ते पिऊन सुद्धा मनुष्य अमर होत नाही. त्यानंतर तिसरं अमृत नाथ महाराजांनी सांगितलं ज्याला उन्माद अमृत असं म्हटलं जातं. हे उन्माद अमृत दैत्य पितात आणि दैत्य हे उन्माद अमृत पिल्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की हे दैत्य उन्मत्त होतात. त्यांना चांगलं काय वाईट काय हे कळत नाही. धर्म काय अधर्म काय याचं ज्ञान राहत नाही. म्हणजे जे पिल्यानंतर मनुष्याच्या बुद्धीवरचा ताबा हरवून जातोय त्याला उन्माद अमृत असं म्हटलं जातं. हे अमृत केवळ दैत्यच पित होते असं नाही. आताही हे उन्माद अमृत पिणारे आहेत, पण ते सगळे दैत्यांच्याच कोटीमधले आहेत, कारण ते दैत्यांचं पेय आहे. पण असं उन्माद अमृत त्यालाही खरं अमृत म्हटलं जात नाही. ज्याने लिव्हर खराब होऊन लवकर मरावं लागणार आहे त्याला अमृत कसं म्हणायचं. त्यानंतर चौथं अमृत नाथ महाराजांनी सांगितलं ज्याला सुप्तामृत असं म्हटलं जातं. सुषुप्ती अमृत. सुषुप्ती अमृत म्हणजे आपली झोप. झोपेला शास्त्राने अमृत म्हटलेलं आहे.
कारण झोप लागायला गोड लागते. झोप गोड लागते म्हणूनच माणसे पहाटे काकड्याला उठत नाही, शांतपणे झोपून राहतात. झोप अत्यंत गोड लागते. आता कीर्तनाची वेळ बदलली नाही तर 9 ते 11च्या कीर्तनामध्ये लोक कीर्तनामध्ये सुद्धा हे गोड अमृत पीत राहतात. झोप लागायला गोड आहे पण झोपेचा परिणाम गोड नाही. गाडी चालवणाऱ्या एखाद्या गाडीवानाला जर एक क्षणभर झोप लागली तर त्या झोपेचा परिणाम काय होतो याचा विचार आपण करा. झोप लागायला गोड आहे पण झोपेचा परिणाम गोड नाही. पंचदशीकारांनी एका शब्दामध्ये झोपेचा दोष सांगत असताना सांगितलं, आगामी दुःख बीजम. झोप म्हणजे भविष्यातील सगळ्या दुःखाचं बीज आहे. झोपाळू माणसं जास्त झोपा काढून आपला वर्तमान काळ वाया घालवतात. साधना करत नाहीत, प्रयत्न करत नाहीत, काम करत नाहीत. परिणाम असा होतो की भविष्यामध्ये त्यांना दारिद्र्य भोगावं लागतं. म्हणून झोप लागायला गोड आहे पण झोपेचा परिणाम मात्र गोड नाही. मग आता सरते शेवटी अमृत म्हणून जे प्रसिद्ध आहे, देव आणि दानवांनी ज्याच्यासाठी समुद्र मंथन केलं, असं समुद्र मंथनातून निघालेलं जे अमृत आहे, त्या अमृताला तरी खरं अमृत म्हणायचं का? तर त्याला सुद्धा संत खरं अमृत मानायला तयार नाहीत. विठाला विठाला देव आणि दानवांनी ज्या अमृतासाठी समुद्र मंथन केलं, भगवंताला कुर्मावतार धारण करावा लागला, मेरू पर्वताला आपल्या पाठीवरती तोलून धरावं लागलं. शेष भगवंताला जिथं दोरी केली गेली, एका बाजूने दानव आणि दुसऱ्या बाजूने देव यांनी धरून त्या मेरू पर्वताला रवी सारखं घुसळण करून समुद्र मंथनातून जे बाहेर निघालं, त्याला खरं अमृत मानावं का? तर ज्ञानोबारायांनी त्या समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृताची चिकित्सा केली. ज्ञानोबाराय सांगतायत, एकाच उदरामधून जे बाहेर पडतात त्यांना सहोदर असं म्हटलं जातं. म्हणजे भाऊ. एकाच आईच्या उदरामधून जर 2 मुलं जन्माला आली ती एका उदरामधून बाहेर येतात म्हणून त्यांना सहोदर म्हटलं जातं, भाऊ म्हटलं जातं. ज्ञानोबाराय सांगतायत, ज्या समुद्र उदरामधून हे अमृत बाहेर पडलं त्या समुद्रामधून हलाहल विष सुद्धा बाहेर पडलं. म्हणजे विष आणि हे अमृत हे नात्याने सहोदर झाले, भाऊ झाले. मग ज्याचा भाऊ विष आहे त्याला अमृत कसं म्हणायचं? ज्ञानोबाराय सांगतायत, जे काळ कुटाचे सहोदर मृत्यू भयाने प्याले अमर. मृत्यूच्या भरणान भयाने देवतांनी समुद्र मंथनातून बाहेर पडलेलं अमृत पिलं. त्यांना असं वाटलं याने आपण अमर होऊ, पण समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृताने देवता अमर होऊ शकल्या नाही. ज्ञानोबाराय सांगतायत की हे अमृत पिणारे इंद्र, ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. दिनीचे पुरंदर 14 जाती. मग जर हे अमृत पिऊन एका दिवसात 14 इंद्र मरत असतील तर याला अमृत म्हणायचं का? ऐसा कवन एक शिराब्धीचा रसू, वायाची अमृतपणाचा आभासू. असा कोणीतरी एक शिराब्धीचा बाहेर पडलेला रस, त्याला व्यर्थ अमृत म्हटलं जातं. म्हणजे ते सुद्धा खरं अमृत नाही. महाराज, अगदी साखरेपासून गोड पदार्थांपासून ते समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृतापर्यंत जर एकही अमृत खरं अमृत नाही तर मग खरं अमृत म्हणायचं कशाला? या खऱ्या अमृताची चिकित्सा आपल्याला शास्त्राने करून दिली, संतांनी करून दिली. कठोपनिषदामध्ये यम नचिकेत्याचा संवाद आहे. यमाने नचिकेत्याला ब्रह्मविद्या दिल्यानंतर ब्रह्मविद्येची स्तुती करत असताना यम असं सांगतायत की जे तत्व सर्व प्राणी मात्रांना जिवंत ठेवत आहे, म्हणजे तुम्ही आम्ही झोपल्यानंतर सुद्धा आपल्या प्राणांचं रक्षण करणारं जे तत्व आहे त्या तत्वाला अमृत तत्व असं म्हटलं जातं. मग आपल्या प्राणाचं रक्षण करणारं तत्व कोणतं आहे? हे तत्व सांगत असताना जे सच्चिदानंद परब्रह्म तत्व आहे त्या परब्रह्माला अमृत असं म्हटलं जातं. येषु सुप्तेषु जागर्ते
कामं कामं पुरुषो निर्मिमाणः तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते येषु सुप्तेषु जागरति झोपल्यानंतर सुद्धा जे तत्व आपली प्राणधारणा करतंय तदेव शुक्रम तद्ब्रह्म तदेव अमृतम उच्यते त्यालाच अमृत असं म्हटलं जातं. म्हणजे परब्रह्माला अमृत शब्द वापरला जातो. ही जी उपनिषदांची भाषा आहे संतांची भाषा सुद्धा अगदी अशीच आहे. नामदेवराय सांगतायत विटेवरती उभा असलेला जो परमात्मा पंढरीनाथ आहे तो परमात्मा पंढरीनाथ म्हणजे साक्षात अमृत स्वरूप आहे. म्हणजे अमृत शब्द इतर पदार्थांसाठी वापरला जात नाही भगवंतासाठी वापरला जातो. नामदेवराय सांगतात तो इतका सुंदर आहे डोळस आहे की अमृताला आटवल्यानंतर जो आकार प्राप्त व्हावा तो आकार म्हणजे विटेवरती उभ्या असलेल्या परमात्मा पंढरीनाथाचा आकार आहे. विठ्ठल श्रीरंग नित्यामृत घन उळला सदा. नामदेवराय सांगतात की हा नित्य अमृत घन आहे म्हणजे घनीभूत अमृत आहे. म्हणून अमृत शब्द भगवंतासाठी वापरला जातो. आपण विचार करून पहा भगवंताच्या संबंधी जे जे काही आपण सांगतो ऐकतो बोलतो त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे आपण अमृत शब्द लावतो. भगवंताचं ज्ञान सांगायचं झालं तर त्याला आपण फक्त ज्ञान म्हणत नाही त्याला आपण ज्ञानामृत असं म्हणतो. भगवंताची कथा सांगायची झाली तर तिला आपण कथामृत असं म्हणतो. भगवंताचं चरित्र सांगायचं झालं तर त्याला आपण चरित्र अमृत असं म्हणतो. भगवंताच्या चरणाचं तीर्थ सांगायचं झालं तर त्याला आपण चरणामृत असं म्हणतो. भगवंताचे नयन सांगायचे झाले तर त्याला आपण नयनामृत म्हणतो. भगवंताचे ओठ सांगायचे झाले तर त्याला आपण अधरामृत म्हणतो. भगवंताचं नाम सांगायचं झालं तर त्याला आपण नामामृत असं म्हणतो. म्हणजे त्याचं ज्ञान अमृताचं आहे त्याची कथा अमृताची आहे त्याचे चरण अमृताचे आहेत त्याचे नयन अमृताचे आहेत त्याची प्रत्येक गोष्ट अमृताची आहे. कारण तो अमृत स्वरूप आहे म्हणून तो अमृत स्वरूप असल्यामुळे त्याची भक्ती अमृत स्वरूप आहे. त्याच्या संबंधी प्रत्येक गोष्ट अमृत स्वरूप आहे कारण तो स्वतः अमृत स्वरूप आहे. पण मग आता भगवंताच्या ठिकाणी हे जे सर्व अमृत आहे यातील नेमकं परमामृत कोणतं आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. कारण भगवंताच्या ठिकाणी असलेली ही जी सर्व अमृत आहेत ही सगळी अमृत सर्वांना प्राप्त होणारी आहेत असं नाही. या अमृताचा अधिकारी वेगळा वेगळा आहे. भगवंताच्या ज्ञानामृताचा विचार करा. भगवंताचं ज्ञानामृत आपल्याला असं घर बसल्या मिळू शकतं का? नाही.
भगवंताचं ज्ञानामृत मिळवण्यासाठी अगोदर अधिकार मिळवावा लागतो. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य विवेक चूडामणी मध्ये सांगतायत, अधिकारी नाम आशास्ते फलसिद्धीर विशेषतः. फळाची सिद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी अधिकाराची अपेक्षा आहे. म्हणजे भगवंताचं ज्ञान प्राप्त करायचं जर झालं तर अगोदर आपल्याला अधिकार मिळवावा लागतो. मग आता ज्ञानाचा अधिकारी एवढा सोपा नाही, सगळ्यात अवघड ज्ञान मार्गाचा अधिकारी आहे. त्याच्यासाठी अगोदर अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक संपत्ती पाहिजे, मुमुक्षुत्व पाहिजे, त्यानंतर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ परमकृपाळू श्रीगुरूंची भेट झाली पाहिजे, त्यांची सेवा घडली पाहिजे, त्यानंतर ते तत्वमसी महावाक्याचा उपदेश करणार आणि मग आपल्याला ज्ञान होणार. म्हणजे हे ज्ञानामृत मिळवण्यासाठी अगोदर विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. आता हे विवेक आणि वैराग्य आणायचं कसं? म्हणजे घर बसल्या ज्ञानामृत मिळण्यासारखं नाही. मग भगवंताच्या चरणामृताचा विचार करा. भगवंताचं चरणामृत तरी सहज मिळण्यासारखं आहे का? तर भगवंताचं चरणामृत सहज मिळणार नाही. तुकोबराय सांगतायत त्याचे चरणच सहज मिळत नाही, तर त्याचं चरणामृत आपल्याला कधी मिळणार? एक वेळेस आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला आपल्या जवळचे पाषाणाचे पर्वत सोन्याचे करता येणं शक्य आहे. रानामध्ये कल्पतरूची लागवड करता येणं शक्य आहे, पण भगवंताचे चरण मात्र प्राप्त होऊ शकत नाही. सोन्याचे पर्वत कर्वते पाषाण अवघे राणोराण कल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय तेथेही उपाय नसरती. परमात्मा पंढरीनाथाचे चरण इतके दुर्लभ आहेत की ते सहज आपल्याला प्राप्त होणार नाही. मग जर चरणच प्राप्त होत नसतील तर चरणामृत आपल्याला कसं मिळणार? मग हे भगवंताचं चरणामृत मिळतं कोणाला? तर हे चरणामृत मिळतं सर्वभूत हृदय असलेल्या शुकाचार्यांसारख्या महात्म्यांना. नामदेवरायांनी शुकाचार्यांचं चरित्र सांगितलेलं आहे, त्याला शुकाख्यान असं म्हटलं जातं. त्या शुकाख्यानामध्ये एक प्रसंग नामदेवरायांनी सांगितला की शुकाचार्य सुंदरवनामध्ये समाधी लावून बसलेले आहेत, पण शुकाचार्यांचे वडील व्यास महर्षी त्यांना चिंता वाटू लागली. आपला मुलगा तरुण आहे आणि अरण्यामध्ये जाऊन समाधी लावून बसलाय, पण याने अजून विकारांवरती विजय मिळवलेला आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. शुकाचार्य काम विजयी झालेले आहेत की नाहीत याची परीक्षा व्हायला पाहिजे. मग आता परीक्षा घ्यायची कोणी? व्यास महर्षीने विचार केला, आपणच जर आपल्या मुलाची परीक्षा घेतली तर लोक असं समजतील की कदाचित याला सोपा पेपर काढून वरती पास करून घेतला असेल. आपल्या परीक्षा पद्धतीवरती कोणाचा विश्वास राहणार नाही. व्यास महर्षींनी इंद्राला सांगितलं, माझा मुलगा तरुण आहे, सुंदरवनामध्ये समाधी लावून बसलाय, पण तो काम विजयी झालेला आहे की नाही हे पाहायचं आहे. आपण परीक्षा घ्याल का? इंद्र म्हटला, याच्यामध्ये काय विचारायचंय? हा तर माझ्या आवडीचा विषय. नको म्हणत असताना आजपर्यंत मी अनेकांच्या परीक्षा घेतल्यात आणि एवढ्या कठीण घेतल्यात की अनेकांना नापास केलंय. तुम्ही जर म्हणत असाल तर आता व्यवस्था करतो. इंद्राने रंभेला बोलावलं आणि सांगितलं, सुंदरवनामध्ये जायचं, व्यासांचे चिरंजीव समाधी लावून बसलेत, त्यांचा तपोभंग करायचा. रंभा म्हटली, त्याच्यामध्ये काय अवघड आहे? आजपर्यंत 60 हजार वर्ष वय असलेल्या विश्वामित्रासारख्यांचा तपोभंग केलाय, हा तर तरुण आहे. रंभेने शृंगार केला आणि रंभा सुंदरवनामध्ये उतरली. पण सुंदरवनामध्ये आल्यानंतर तिच्या लक्षामध्ये आलं की शुकाचार्यांच्या समाधीच्या प्रभावाने या रानामध्ये राहणारी जी हिंस्र श्वापद आहेत, त्या हिंस्र श्वापदांमध्ये कोणताही वैरभाव राहिला नव्हता. सगळे आपापसामध्ये एकत्र राहतायत, आनंदाचं वारं सर्वत्र वाहत आहे. एका गुहेमध्ये शुकाचार्य समाधी लावून बसलेले तिने पाहिलं. गुहेमध्ये गेली. शुकाचार्यांनी डोळे उघडावेत म्हणून तिने आपल्या मंजूळ आवाजामध्ये राग आळवायला सुरुवात केली. मधुर असं गायन सुरू केलं. आपला आवाज कानावरती पडल्यानंतर शुकाचार्य डोळे उघडतील असं तिला वाटतंय. शुकाचार्य डोळे उघडायला तयार नाहीत. मग रंभेने गायनाबरोबर नृत्य सुद्धा सुरू केलं. नाथ महाराज सांगतायत, नाना रंभेचेनी नाचणे शुक नोठेची कंदर्पे
शुकाचार्य मात्र डोळे उघडत नाहीत. शेवटी रंभा घामाघूम झाली. तिने विचार केला, आपण यांची समाधी उघडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा इथं थांबावं, थोडीशी वाट पाहावी आणि हे स्वतः जेव्हा डोळे उघडतील मग त्यांच्या बरोबर काहीतरी बोलावं. म्हणून रंभा तिथेच शुकाचार्यांची डोळे उघडण्याची वाट पाहू लागली. शुकाचार्यांची ध्यान मुद्रा पूर्ण झाली आणि ध्यान मुद्रा पूर्ण झाल्यानंतर अंतर्मनामध्ये शुकाचार्यांनी सर्व जाणलं की आपल्या वडिलांना कोणती चिंता सतावतीये. त्यांनी आपली परीक्षा घेण्यासाठी कोणाला सांगितलंय आणि त्याने इथे कोणाला पाठवलेलं आहे ते डोळे उघडण्याच्या अगोदरच सर्व जाणून मग शुकाचार्यांनी डोळे उघडले तर बाहेर रंभा आहे. तिला विचारलं, तू कोण आहे? तिने सांगितलं, मी देवकन्या आहे. शुकाचार्य म्हटले, मग इथं कशासाठी आली? रंभेने सांगितलं, रस्त्याने जात असताना माझं लक्ष तुमच्याकडे गेलं, मला तुमची दया आली आणि म्हणून मी इथं थांबलेले आहे. शुकाचार्य सांगतायत, माझी दया येण्याचं कारण काय? मोठा संवाद आहे. या संवादामध्ये रंभा असं सांगतीये की आता दुपारची वेळ झाली आहे, तुम्हाला भूक लागेल आणि भूक लागल्यानंतर खाण्यासाठी इथे काहीच नाही. तुम्ही जर माझ्या बरोबर आलात तर मी तुम्हाला पंचपक्वान्नाचं षडरसाचं भोजन खायला घालीन, तुम्ही माझ्या बरोबर चला. तिला थांबवून शुकाचार्य सांगतायत, ऐक, तू मला ज्या षडरसाच्या भोजनाचं प्रलोभन देतीये तो मुळात माझा आहारच नाही. माझा तो आहार नाही, मी काय खातोय? शुकाचार्य सांगतायत, म्हणसी षडरस भोजन तरी हरिचरणी अमृतपान करुणी तृप्त झाले मनामरत्व पावले. तू मला षडरसाच्या भोजनाचं प्रलोभन देत असेल तर माझं मन, माझं पोट नित्य हरिचरणी अमृतपान, मी भगवंताच्या चरणाचं अमृत पितोय आणि हे अमृत प्राशन करून करुणी तृप्त झाले मन, माझं मनही तृप्त झालंय आणि मी अमर भावाला प्राप्त झालेलो आहे. म्हणजे संत आहारामध्ये सुद्धा भगवंताचाच आहार घेतात. तुकोबरांना विचारलं, तुमचा महाराज आहार कोणता आहे? तुकोबराय सांगतायत, परमात्मा पंढरीनाथ श्री विठ्ठल हाच आमचा आहार. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. म्हणून संतांचा आहारच भगवंत आहे. शुकाचार्यांसारखे साधू भगवंताचं चरणामृत पिताय म्हणजे हे चरणामृत आपल्याला प्राप्त होणार नाही. मग भगवंताच्या नेत्रामृताचा विचार करा. भगवंताच्या नेत्रामधून अमृताचा वर्षाव होतोय, पण हा अमृताचा वर्षाव मिळतो कोणाला? तो नेत्रामृताचा वर्षाव प्राप्त होतो अर्जुनासारख्या भक्तांना. कारण भगवान अर्जुनाकडे एक सारखे पाहत राहतात. आता भगवंताने आपल्याकडे पाहावं असं आपलं कोणतंही कर्म नाही. आपल्याकडे आपल्या घरातलेच व्यवस्थित पाहत नाही तर भगवंताने पाहणं फार अवघड गोष्ट आहे. भगवंत अर्जुनासारख्या भक्तांकडे पाहतात. ज्ञानोबा बोलतात, भगवान जेव्हा अर्जुनाकडे पाहतात तेव्हा भगवंताची नेत्रवृत्ती अमृताची, अमृताची ओतली की प्रेमाची पिवणी मातली, अर्जुन मोही गुंतली निघुणी. अर्जुनामध्ये भगवंताची नेत्रवृत्ती अशी गुंतलेली आहे की ती काही केल्या पाठीमागे निघत नाही. का निघत नाही? कारण अर्जुन अत्यंत लाडका आहे, भाग्यवान आहे. त्याच्यासारखं भाग्य कोणाचंच नाही. ज्ञानोबरांनी अर्जुनाचं भाग्य सांगितलं की अर्जुनाचं भाग्य किती आहे. ज्ञानोबरा सांगतात, सगळ्या त्रिभुवनातील भाग्य एकत्र केल्यानंतर जी बेरीज येईल
तेवढं एकट्या अर्जुनाचं भाग्य आहे. त्रिभुवनाच्या दैवा आयतनु झाला, सगळ्या तिन्ही लोकातलं भाग्य एकत्र केल्यानंतर जेवढं भाग्य जमा होईल तेवढं एकट्या अर्जुनाचं आहे. मग आता अर्जुनाचं भाग्य कुठे आणि आपलं भाग्य कुठे? आपलं भाग्य आपल्याला ज्योतिषाकडून सुद्धा विचारून घेण्याची आवश्यकता नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. आपल्या अनुभवावरून आपलं भाग्य आपल्या लक्षामध्ये येत आहे. म्हणजे हे नेत्रामृत अर्जुनासारख्या भक्तांना प्राप्त होणार आहे. मग आता भगवंताच्या ओठामध्ये असलेल्या अधरामृताचा विचार करा. हे अधरामृत मिळतं कोणाला? भगवंताने आपल्या ओठावरती ठेवलेला जो पावा आहे, वेणू आहे, त्या वेणूला हे अधरामृत प्राप्त होतं. वेणूला अधरामृत प्राप्त होतं त्याचं कारण आहे की हा वेणू आतून सगळा रिकामा झालेला आहे आणि आपण आतून अजिबात रिकामे नाही. आपण आतून इतके गच्च भरलेलो आहोत, त्यामुळं आपल्याला स्वीकार करणं अत्यंत अवघड आहे. भगवंताने वेणूला ओठावरती ठेवलाय आणि त्या ओठावरती ठेवून भगवान त्याच्यामध्ये जेव्हा फुंकतात तेव्हा त्याला या अधरामृताची प्राप्ती होते. एवढं भाग्य कोणाचं नाही. नामदेवरायांचा एक गोड अभंग आहे. नामदेवरायांनी या वेणूला पकडलं आणि त्याच्या बरोबर भांडायला सुरुवात केली. हे पाव्या, मागच्या जन्मामध्ये तू असं काय पुण्य केलं होतं की भगवान तुला नित्य ओठावरती ठेवतात. भगवंताच्या 16,108 राण्या आहेत, पण त्यांना सुद्धा हे भाग्य प्राप्त होत नाही. एवढं भाग्य तुला प्राप्त होत आहे. तुळशी देवाला अत्यंत आवडते. तुळशीच्या माळा देवाने गळ्यामध्ये घातल्या, पण त्याही ओठांपर्यंत पोहोचत नाही. पण तुला मात्र नित्य ओठावरती ठेवलं जात आहे. तू एकटा असा आहे की हे अधरामृत तू एकटा पितोय. मग मागच्या जन्मामध्ये तू काय पुण्य केलं होतं ते मला सांग. अधरीचे अमृत सविसे एकला रे, अधरीचे अमृत सविसे एकला रे, काय पुण्य केले वेणू पावया, काय पुण्य केले वेणू पावया. अधरीचे अमृत सविसे एकला रे, अधरीचे अमृत सविसे एकला रे, काय पुण्य केले वेणू पावया. अधरीचे अमृत सेविसी एकला रे, काय पुण्य केले नेनू रे पावया. तुळशीच्या माळा शुभती गोपाळा, त्या हुनिया गळा पावया तू. म्हणजे या पाव्याला हे अधरामृताचं भाग्य प्राप्त होत आहे. मग आता भगवंताच्या कथामृताचा विचार करा. भगवंताचं कथामृत विशुद्ध कानावरती पडण्यासाठी कानांचंही भाग्य असावं लागतं. कानांचं भाग्य परीक्षितीसारखं असेल तर कानांना भगवंताच्या कथामृताची प्राप्ती होते. केवळ भगवंताची विशुद्ध कथा कानावरती पडावी, भगवंताचं संकीर्तन कानावरती पडावं, याच्यासाठी कानांचं सुद्धा भाग्य असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला भगवंताचं कथामृत ऐकण्याची इच्छा होते. आपण कथा ऐकण्यासाठी जातो सुद्धा, पण तिथे भगवंताची कथा बाजूलाच राहते आणि आपलीच व्यथा सुरू होते आणि आपल्याला सुद्धा आपलीच व्यथा ऐकायला अधिक आवडतं. मग भगवंताची विशुद्ध कथा कानावरती पडण्यासाठी कोणीतरी अधिकारी, विरक्त, विप्र, वैष्णव वक्ता मिळणं अत्यंत अवघड आहे. मग आता ही भगवंताचीच असलेली अमृत आहेत, पण प्राप्तीच्या दृष्टिकोनातून अत्यंत अवघड आहे. मग सर्वांना प्राप्त होणारं अमृत कोणतं आहे? एक अमृत असं आहे की जे आपल्याला घर बसल्या प्राप्त होऊ शकतं. ब्रह्मचारी असला तर ब्रह्मचारी पिऊ शकतो, गृहस्थी असला तर गृहस्थीही पिऊ शकतो, वानप्रस्थी असला तर वानप्रस्थीही पिऊ शकतो, संन्याशी असेल तर संन्याशी सुद्धा ते घेऊ शकतो. ते अमृत म्हणजे भगवंताचं नामामृत आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. हे एक अमृत असं आहे की जे प्राप्तीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात सुलभ आणि सोपं आहे.
मग आता सोपं आहे म्हणून कदाचित ते कमी प्रतीचं आहे असं कोणाला वाटेल, तर तसं अजिबात नाही. हे अमृत इतकं प्रभावी आहे की हे अमृत पिल्यानंतर त्याला बाकीची अमृत आपोआप प्राप्त होतात. जो भगवंताचं नामामृत पितोय त्याला ज्ञानामृतही मिळतं, चरणामृतही मिळतं, कथामृतही मिळतं, प्रत्येक गोष्ट मिळते. तुकोबराय भगवंताला सांगतात, देवा तू जर अमृत आहेस तर अमृताचं जे सार काढलं जाईल त्या साराला परमामृत म्हणावं लागेल. कारण भगवान अमृत आहे. मग अमृताचं सार काढल्यानंतर ते सार अमृतापेक्षाही श्रेष्ठ ठरणार. मग अमृतापेक्षाही जे श्रेष्ठ आहे ते पर आहे. तुकोबराय सांगतायत, देवा तुझी प्राप्ती मला झाली नाही तरी चालेल, पण तुझं जे नाम आहे ते कसं आहे, अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे. तुझं काय करू मग एक सार, तुझं काय करू माझा एक साथ, तुझं काय करू मग एक सार, तुझं काय करू माझा एक साथ. तुझे अमृत हे सारे नाम तुझे, अमृत हे सारे नाम तुझे, अमृत हे सारे नाम तुझे. तुझं काय करू मज एक सार. तुकोबराय सांगतायत, तुला घेऊन मी काय करू. तुझं जे सार आहे ते सार मला हवं आहे. आणि तुझं जे सार आहे ते कसं आहे, अमृत सागर नाम तुझे. म्हणजे तुकोबरांनी परमामृत हा जो शब्द वापरलाय तो भगवंताच्या नामामृतासाठी वापरलेला आहे. म्हणून भगवंताचं जे नामामृत आहे ते खरं परमामृत आहे. मग असं परमामृत जो पितो त्या परमामृताचा परिणाम पिणाऱ्यावरती काय होतो, तो पहिला परिणाम तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात. परमामृते रसना ओलावली, परमामृते रसना ओलावली, परमामृते रसना ओलावली, परमामृते रसना ओलावली. परमामृते रसना ओलावली, परमामृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी, मनाची राहिली वृत्ती पायी, मनाची राहिली वृत्ती पायी, मनाची राहिली वृत्ती पायी. सकळही तेथे घोळली मंगळे, 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 सकळही तेथे घोळली मंगळे. परमामृते रसना ओलावली. अभंगाच्या प्रथम चरणातून तुकोबराय परमामृताचा अर्थात नामामृताचा
रसनेवरती आणि मनावरती काय परिणाम होतो हे दोन्ही परिणाम तुकोबराय सांगतायत. परमामृताचा पहिला परिणाम आपल्या रसना इंद्रियावरती होतो, कारण आपण मुखाने भगवंताचं नामचिंतन करतो. मग आता रसना इंद्रियावरती जो परिणाम होतो त्या रसना इंद्रियाचा थोडासा विचार करा. आपल्याला प्राप्त झालेली जी ज्ञानेंद्रिय आहे त्या ज्ञानेंद्रियांमध्ये रसना इंद्रियाला आवरणं हे अत्यंत अवघड आहे. बाकीच्या इंद्रियांना आवरण्यासाठी जो नियम वापरला जातो तो नियम रसना इंद्रियासाठी लागू पडत नाही. म्हणजे बाकीची इंद्रिय जर आवरायची झाली तर त्या इंद्रियांपासून त्यांचा विषय आपण तोडला की ती इंद्रिय आवरली जातात. जसं आपल्याला डोळे आवरायचे तर डोळ्याचा विषय रूप आहे. डोळ्याने काही पाहिलंच नाही, डोळ्याला पट्टी मारली तरी डोळे आवरले जातील. कानाचा विषय शब्द आहे, कानाने काही ऐकलंच नाही, कान बंद करून घेतले तर कान आवरले जातील. त्वचेचा विषय स्पर्श आहे, कशाला स्पर्श केलाच नाही तरी सुद्धा आपला व्यवहार चालेल, त्वचा आवरली जाईल. नाकाचा विषय सुगंध दुर्गंध आहे, आपण कसला सुगंध दुर्गंध घेतलाच नाही तरीही आपला व्यवहार चालू शकेल. म्हणजे बाकीच्या इंद्रियांपासून त्यांचे विषय तोडता येतात. पण मग आता रसना इंद्रियाला आवरायचंय म्हणून जर तोंडाला पट्टी बांधली तर भूक लागल्यानंतर करायचं काय? भूक लागल्यानंतर आपल्याला पट्टी काढावी लागणार आणि जीवन जगण्यासाठी 2 घास का होईना खावं लागणार. आणि 2 घास खायचं म्हटलं की रसना इंद्रियाचा संबंध रसाशी येणार. ज्ञानोबराय सांगतात एरा इंद्रिया विषय तुटे, इतर इंद्रियांपासून विषय तोडता येईल. तैसा नियमो नये रस हटे, तसा नियम रसना इंद्रियाच्या बाबतीत नाही. जे जीवन हे न घटे येणे विण, कारण त्याच्याशिवाय आपलं जीवनच चालू शकत नाही. म्हणजे जगण्यासाठी खावं लागणार आणि खायचं म्हटलं की तोंडामध्ये घास घातल्यानंतर रसना इंद्रियाशी संबंध येणार. जिंकण्याच्या बाबतीमध्ये रसना इंद्रिय अत्यंत अवघड आहे. का? कारण विषय तोडता येत नाही म्हणून. मग तुम्ही कच्च खा, उकडून खा, शिजवलेलं खा, आळणी खा, कसंही खा, त्याची काहीतरी चव रसना इंद्रियाला लागणारच आणि ते ताजतवानं होणार. म्हणजे ते जिंकलं जाणार नाही. कोणी असं म्हणेल मग जर ते जिंकायला अवघड असेल तर द्या सोडून. बाकीची 4 जिंकली तर 4 जिंकल्यानंतर बहुमत होईल, हे एकटा आपोआप त्याच्या पाठीमागे येईल. तर तसं नाही. बाकीची इंद्रिय याला जिंकल्याशिवाय जिंकता येत नाहीत. ज्ञानोबराय सांगतात ते असं करणं आपलं याप्रमाणे होईल की जसं एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावरती झाड आहे आणि त्याला ते झाड मारायचंय. मारण्यासाठी तो वरती पाला खुडतोय आणि खालून पाटाचं पाणी मुळाला सारखं चालू आहे. तर ते झाड मरेल का? नाही. जैसी वरवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे. मुळामध्ये जर पाणी चालू राहिलं तर परिणाम त्याचा असा होतो, ते जैसे आडवेनी अंगे फाके, ते असं डेऱ्यामध्ये रुंद होतं आणि त्याला सारखे कोंब फुटत राहतात. त्याप्रमाणे मानसी विषय पोखे रसनेद्वारे, मनामध्ये सगळे विषय रसना इंद्रियाच्या द्वारे वाढत राहतात. श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने नियम न करती, ते सहस्रधा कवळी जाती विषयी. ज्ञानोबा बोलतात बाकीच्या सगळ्या इंद्रियांना आपण कुलूप लावलं, आवरून घेतलं, पण रसना इंद्रिय जर आवरलं नाही तर एकही इंद्रिय जिंकलं जाणार नाही. म्हणून आपल्याकडे आहाराचा विचार सांगितला गेला. आहार शुद्धौ सत्व शुद्धी. आहाराचा विचार आपल्याला बारकाईने करावा लागतो. बरं ठीक आहे, मग रसना जिंकली तर बाकीचं जिंकलं जाईल का? श्रीमद भागवतामध्ये असं वचन आहे, जितम सर्वम जिते रसे. ज्याने रसना जिंकली त्याने सगळं जिंकलेलं आहे. पण मग आता ही रसना जिंकायची कशी? कारण विषय तर त्याच्यापासून तोडता येत नाही. म्हणून या रसना इंद्रियाला जिंकण्याचा एकमात्र उपाय भगवंताचं नामस्मरण. जेव्हा परमामृताची गोडी रसना इंद्रियाला प्राप्त होते तेव्हा हे रसना इंद्रिय जिंकलं जातं. म्हणून तुकोबाराय सांगतायत की परमामृताचा परिणाम
हा रसना इंद्रियावरती होतो. कसा होतो तर 5 प्रकाराने हा रसना इंद्रियावरती होणारा परिणाम आहे. आता आपलं जे रसना इंद्रिय आहे ते अत्यंत विटाळलेलं आहे, अपवित्र आहे. नाही ते खाऊन नाही ते पिऊन नको त्याची नको तितकी निंदा करून आपली वाणी विटाळलेली आहे. तिला संसाराचा ज्वर चढलाय, त्यामुळे तिला भगवंताचं नाम गोड लागत नाही. ज्वरे विटाळले मुख तरी ते दुधाते म्हणे कडू विख. ज्याला ताप आलेला असतो त्याला गोड काहीच लागत नाही. तसा रसना इंद्रियाला संसाराचा ताप चढलाय. महाताप अगोदर उतरला पाहिजे. महाताप उतरवण्याची गोळी सुद्धा भगवंताचंच नामचिंतन आहे. जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा पहिला परिणाम आपलं रसना इंद्रिय पवित्र व्हायला सुरुवात होते. ते शुद्ध होतं, निर्मळ होतं. हा पहिला परिणाम होतो. तुकोबराय सांगतायत, धन्य मुख झाले निवाली रसना, नाम नारायणा घोष करी. रसना निवांत होते. निवांत होते म्हणजे तिच्या ठिकाणी जो ज्वर चढलेला आहे तो ओसरून जातो आणि ती शांत होते. हा पहिला परिणाम होतो. त्यानंतर भगवंताच्या नामाचा जो रंग आहे तो रंग रसना इंद्रियावरती चढायला सुरुवात होते. रसना इंद्रिय भगवंताच्या नाम रंगामध्ये रंगून जातं. हा दुसरा परिणाम आहे. पण एकदा दोनदा नामचिंतन केल्याने ते लगेच रंगत नाही. आपली जीभ रंगण्यासाठी दीर्घकाळ अभ्यास करावा लागतो. लगेच जिभेवरती रंग चढत नाही. तुम्ही पान खाणाऱ्यांचं निरीक्षण करा. पान खाणारे तोंडात पान टाकल्याबरोबर त्यांची जीभ लाल होते का? नाही. बराच वेळ बकरी सारखं ते चावत राहतात आणि चावल्यानंतर मग ती जीभ लाल होते. तसं भगवंताचं नामचिंतन दीर्घकाळ केल्यानंतर रसना इंद्रियाच्या ठिकाणी संसाराचा रंग फिका पडतो आणि भगवंताचा रंग चढायला सुरुवात होते. राम कृष्ण रंगी रसना रंगली, अमृत उकळी नाम तुझी. भगवंताच्या नामाने रसना रंगून जाते. मग तिला बाकीची चर्चा आवडत नाही. कोणती गप्पा गोष्टी मारलेल्या चालत नाही. सारखं भगवंताचं नामस्मरण ती करत राहते. हा दुसरा परिणाम होतो. त्यानंतर भगवंताच्या नामामध्ये असलेली जी गोडी आहे ती गोडी रसना इंद्रियाला प्राप्त होते. म्हणजे जिभेला गोड लागू लागतं. आता ही गोडी साखरेसारखी नाही, ही गोडी चहा सारखी नाही, ही गोडी बासुंदीची नाही. या गोडी समोर अमृत सुद्धा अमृत दयासा पिके पोडे, अमृत दयासा पिके पोडे, अमृत दयासा पिके पोडे, अमृत दयासा पिके पोडे. जिभे गोडतीन अक्षराचा रस, जिभे गोडतीन अक्षराचा रस, जिभे गोडतीन अक्षराचा रस, जिभे गोडतीन अक्षराचा रस. अमृत दयाचा पिके पूड, अमृत दयाचा पिके पूड, अमृत दयाचा पिके पूड, अमृत दयाचा पिके पूड. जिभे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. म्हणजे जिभेला गोड स्वाद प्राप्त होतो. हा तिसरा परिणाम आहे. मग आपल्या रसना इंद्रियाला एकदा का गोड लागलं की रसना इंद्रियाचा नियम असा आहे की त्याला पुन्हा पुन्हा ते गोड पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं. पुन्हा पुन्हा तो रस प्यावा वाटतो. ही पुन्हा पिण्याची जी इच्छा आहे त्याला लांसावणं असं म्हटलं जातं. लांसावले मन लागलीसे गोडी, ते जिवे न सोडी ऐसे झाले. तुका म्हणे वाचा गुणी लांसावली, नराही उगली मौन्य मज. वाणीला अशी भूक लागते की हा रस पुन्हा प्यावा पुन्हा प्यावा. मग आता हा रस पुन्हा पिण्यासाठी जेव्हा रसना इंद्रिय जात, आता ते रसना इंद्रिय मलिन नाही. त्या रसना इंद्रियाच्या ठिकाणी संसाराचा ताप नाही.
त्या रसना इंद्रियाच्या ठिकाणी संसाराचा कोणताही संस्कार नाही. अत्यंत शुद्ध रसना इंद्रिय जेव्हा भगवंताच्या नाम रसाचा आस्वाद घेत, त्यावेळेला हे रसना इंद्रिय भगवंताच्या नाम रसामध्ये अगदी सर्वांगाने ओलचिंब भिजत, त्याला ओलावणे असं म्हटलं जातं. तुकोबराय सांगताय, शुद्ध रसे ओलावली, शुद्ध रसे शुद्ध रसे रसना ओलावली. ही परमामृतामध्ये रसना ओली होते. ओलावणं हा पाचवा परिणाम आहे, शेवटचा परिणाम. तुम्ही म्हणाल महाराज हे परिणाम लक्षात ठेवणं अत्यंत अवघड आहे. तुम्हाला जर हे पाचही परिणाम लक्षामध्ये ठेवायचे असतील तर गुलाबजाम कसे बनवले जातात त्याचं उदाहरण डोळ्यासमोर आणा. गुलाबजामच्या ठिकाणी जे जे परिणाम होतात ते सगळे परिणाम भगवंताच्या परमामृताने आपल्या रसना इंद्रियाच्या ठिकाणी होतात. सगळे आपण जाणकार मंडळी आहात. गुलाबजाम करण्यासाठी आपण खवा आणतो. खवा आणल्यानंतर त्याचे गोळे करतो आणि गोल गोळे केल्यानंतर कढईमध्ये तळण्यासाठी तेलामध्ये आपण सोडतो. तेलामध्ये तळत असताना पहिला परिणाम त्या गुलाबजाम वरती असा होतो की त्याच्या ठिकाणी जो पाण्याचा जो आंबटपणा आहे तो आंबटपणा जळून जातो, म्हणजे ते गुलाबजाम शुद्ध होतात. पहिला परिणाम. तसं भगवंताच्या नाम रसाने आपल्या रसना इंद्रियाच्या ठिकाणी असलेले दोष जळून जातात आणि रसना शुद्ध होते. पहिला परिणाम. त्यानंतर हे गुलाबजाम तळत असताना त्याचा रंग बदलायला सुरुवात होते. ते तांबूस रंगाचे होतात, लाल रंगाचे होतात, म्हणजे त्यांचा रंग बदलतो. तसा आपल्या रसना इंद्रियाचा रंग बदलतो, संसाराचा रंग जातो आणि परमार्थाचा रंग रसना इंद्रियावरती चढतो. दुसरा परिणाम. त्यानंतर तळून झाल्यानंतर हे गुलाबजाम आपण बाहेर काढतो. बाहेर काढल्यानंतर आपण ते साखरेच्या पाकामध्ये टाकतो, म्हणजे त्यांना गोडी प्राप्त होते. गोडी प्राप्त होणे हा तिसरा परिणाम आहे. पण ती गोडी प्राप्त होत असताना गुलाबजाम तो सगळा पाक पिऊन टाकतात, शोषून घेतात. हे पाक पिणं जे आहे त्याला लांचावणं असं म्हटलं जातं. मग आपण पाहतो की हा पाक यांनी पिलेला आहे, अजून पाकाची आवश्यकता आहे. मग आपण इतका पाक त्याच्यामध्ये ओततो की ते अगदी त्याच्यामध्ये बुडाले पाहिजेत, वरती तरंगायला नको. आणि मग बुडाल्यानंतर त्यांना आपण मुरून देतो. मुरल्यानंतर आपण जेव्हा त्यांना बाहेर काढतो त्यावेळेस तो पाक त्यांच्यामधून असा टप टप खाली गळत राहतो. आतमध्ये तोडून पाहिलं तर अगदी कणाकणामध्ये तो पाक व्याप्त आहे. असं आतून बाहेरून त्याच्यामध्ये भिजणं त्याला ओलावणं असं म्हटलं जातं. तसं आपलं रसना इंद्रिय भगवंताच्या नामरसामध्ये इतकं ओलावून जातं की त्याच्यामध्ये असलेला हा नामरस आतमध्ये पाझरायला सुरुवात होते. मग आतमध्ये हा कुठे जातो? आतमध्ये असलेलं दुसरं महत्वाचं इंद्रिय आहे, त्याला मन असं म्हटलं जातं. आणि हा नामरस मनापर्यंत जायला सुरुवात होते. आता मनाचा मोठा विस्तार आहे, पण थोडक्यामध्ये सांगायचं तर हे मन अत्यंत दूषित झालेलं आहे. महामळे मन होते गांधले, शुद्ध चोखाळली स्फटिक जैसे. माणसं मनामुळे व्याकुळ आहेत. मनोरुग्णांचं प्रमाण वाढत आहे. म्हणून मनोरुग्णांसाठी सगळ्यात अत्यंत उत्कृष्ट मार्ग म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. तुकोबराय सांगतात भगवंताचं नामस्मरण सुरू केलं की जसा रसनेवरती परिणाम होतो तसा मनावरती सुद्धा परिणाम होतो. मन पवित्र होतं आणि भगवंताच्या चरणाजवळ जाऊन स्थिर राहतं. मनाची राहिली वृत्ती पायी. मनाची वृत्ती भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी राहते. नाम घेता मन निवे, जिव्हे अमृताचे श्रवे, होता ती बरवे अवघे शकून लाभाचे. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, केलिया विठ्ठले ऐसे कृपा जाणावी.
भगवंताच्या नामरसाने मन शांत होतं, निवांत होऊन जातं, म्हणजे मनही जिंकलं जातं. हा आपल्यावरती होणारा परिणाम आहे. म्हणजे भगवंताच्या या नामरसाचा जीवावरती होणारा हा परिणाम आहे. मग आता या परमामृताचा परिणाम फक्त एवढाच आहे का? तुकोबाराय सांगतात नाही. या परमामृताचा जगावरती सुद्धा परिणाम होतो. जसा जीवावरती होतो तसाच जगावरती सुद्धा होतो. जगावरती काय परिणाम होतो? तर भगवंताचं नामचिंतन करणारा भक्त ज्या ठिकाणी बसलेला आहे तो देश पवित्र व्हायला सुरुवात होते. सगळ्या दिशा पवित्र होतात आणि तो जिथे बसलेला आहे त्याच्याकडे सगळे दैवी संपत्तीचे मंगलाचे ढग जमा होऊन त्या ठिकाणी आनंदाचा वर्षाव करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत सकळही ओळणी मंगळे सकळही ओळणी मंगळे सांगतात भगवंताचं नामामृत पिणारा भक्त ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी सगळ्या मंगल गोष्टी जमा होतात. जसं समुद्रावरती ढग निर्माण होतात, वाऱ्याने ते वाहतात, डोंगरांना जाऊन आडतात आणि तिथे मुसळधार पाऊस पडतो, त्याचा फायदा सगळ्या जगाला होतो. तसं भगवंताचं परमामृत पिणारा भक्त जिथे बसलेला आहे तिथे सगळे मंगलाचे ढग जमा होतात. आता मंगल कशाला म्हटलं जातं? हा मंगल शब्द आपल्याला फक्त तेवढ्या एका विधीपुरता माहिती आहे. मंगल कशाला म्हटलं जातं? मंगम शुभम लातीती मंगलम, ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये कल्याण होतं त्याला मंगल असं म्हटलं जातं. म्हणजे भगवंताचं भजन, भगवंताची साधना जर आपल्या जीवनामध्ये वाढत असेल तर ती प्रत्येक गोष्ट मंगल आहे. मंगल गोष्ट म्हणजे भगवत प्राप्तीची सगळी साधनं. आपल्याकडे विवाहाला सुद्धा मंगल म्हटलं जातं, पण जर लग्न झालं आणि त्याचा परमार्थ कमी झाला तर त्याला मंगल म्हणायचं नाही, त्याला अमंगल म्हणायचं. मुलगा झाला आणि आळंदी पंढरपूरची वारी बंद झाली तर ते मंगल आहे का अमंगल आहे? अमंगल आहे. भरपूर पैसे मिळाले आणि गळ्यातली माळच काढून टाकली, मंगल आहे की अमंगल आहे?
अमंगल आहे, यापेक्षा दुष्काळ पडला. पण भगवंताचं भजन जर वाढत असेल तर तो दुष्काळ सुद्धा मंगल आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी पीडा केली. भगवंताची भजन, भगवंताचं स्मरण ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये घडतंय त्याला मंगल म्हटलं जातं. अशी मंगल सगळी साधनं जमा होतात आणि तिथे आनंदाचा वर्षाव करतात. हा सगळा आनंद भगवंताच्या नामचिंतनाने विश्वाला प्राप्त होतो. महाभारतातला एक छोटासा प्रसंग आहे. कौरव आणि पांडवांमध्ये द्यूत खेळलं गेलं. कपटाने पांडवांचा पराभव झाला. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांच्या वाट्याला आला. वनवास म्हणजे वनामध्ये राहायचं होतं. 12 वर्षाचा वनवास पांडवांनी पूर्ण केला आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासाला सुरुवात झाली. आता अज्ञातवासाचा नियम असा होता की लोकांमध्ये जायचं, नगरामध्ये कोणत्या तरी देशामध्ये जाऊन राहायचं, पण अज्ञात अवस्थेमध्ये राहायचं. आपण पांडव आहोत हे कोणाला ओळखू द्यायचं नाही. जर आपण पांडव आहोत असं जर कोणाला कळालं तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. पांडवांचा अज्ञातवास सुरू झाल्यानंतर दुर्योधनाला आनंद झाला, कारण तो अज्ञातवासाची वाट पाहत होता. अज्ञातवासाची योजनाच याच्यासाठी केली होती की पुन्हा यांचा वनवास वाढून यांना घेता यावा. कारण पांडवांनी कितीही वेश बदलला तरी हे पांडव कोणत्याही देशामध्ये लपून राहण्याजोगे नाही. आता भीमाने कोणताही वेश बदलला आणि तो जर बाजारामधून चालला तर त्याचं शरीर थोडं बारीक करता येणार आहे. त्याच्यासारखा अगदी धिप्पाड देहाचा कोणालाही ओळखता येणार. म्हणून अज्ञातवासाला सुरुवात झाली. दुर्योधनाने आपले दूत पाठवले. वर्ष संपत आलं, 2-3 महिने राहिले पण पांडव काही सापडेना. दुर्योधन चिंताक्रांत झाला. विचार करतोय की पांडव सापडत नाहीत. आपणच योजना आखली होती पण आपल्याच अंगावरती उलटलेली दिसतीये, करायचं काय? शेवटी दुर्योधनाने भीष्माचार्यांची भेट घेतली आणि भीष्माचार्यांना विचारलं, आचार्य, पांडवांचा अज्ञातवास सुरू झालाय. पांडव कोणत्या देशामध्ये राहतायत तेवढा देशाचा फक्त आपण पत्ता सांगा. देशाचं नाव सांगा, आम्ही सगळ्या देशामध्ये त्यांना शोधून काढतो. भीष्माचार्य दुर्योधनाकडे पाहून सांगतायत, दुर्योधना, अरे पांडव कोणत्या देशात राहतायत हे ओळखणं अगदी सोपं आहे. असं म्हटल्यानंतर भीष्माचार्यांनी, दुर्योधन म्हणतोय हे जर सोपं आहे तर 7-8 महिने झाले आमच्या सेनेला पांडव सापडत नाही, कशावरून सोपं आहे? भीष्माचार्यांनी सांगितलं त्याची काही लक्षणं आहेत. पांडव ज्या देशामध्ये राहतात त्या देशावरती पांडवांचा प्रभाव पडतो. हे जे पांडव आहेत ते भगवंताचे भक्त आहेत. पहा, ते पांडव अखंड वनवासी त्वरित्या देवासी आठविती, नित्य भगवंताचं नामचिंतन करतायत. त्यामुळे पांडव ज्या देशात राहतात त्या देशामध्ये दुष्काळ पडत नाही. नद्या 12 महिने वाहतात, झाडं फळा फुलांनी बहरलेली राहतात. 4ही वर्ण आपल्या आश्रम धर्माचं योग्य पालन करतात. हिंसा होत नाही, हत्या होत नाही, चोरी होत नाही, कपट होत नाही. लहानातील लहान जीवापासून ते मोठ्यातील मोठ्या जीवापर्यंत प्रत्येक जण आनंदामध्ये राहतो. हा पांडवांच्या नामस्मरणाचा जगावरती होणारा परिणाम आहे. वृष्टी केली जळी आनंदाच्या. भगवंताचं भजन करणारा भक्त जिथे बसतो तिथे त्याची भक्ती करा. त्याच्याकडे कोणी जा अथवा जाऊ नका, पण समाधान मात्र सर्वांना होत राहतं. हा भगवंताच्या नामस्मरणाचा विश्वावरती होणारा परिणाम आहे. कोणी असं म्हणलं, महाराज जगावरती होणारा परिणाम सांगितला, मनावरती होणारा परिणाम सांगितला, रसना इंद्रियावरती होणाऱ्या परिणामाची चर्चा झाली, पण चर्चा आपली इथून सुरू झाली होती की अमृत त्याला म्हटलं जातं की जे पिल्यानंतर मनुष्य अमर होतो. तसं भगवंताचं हे नामस्मरण केल्यानंतर कोणी अमर होईल का? तुकोबराय सांगतायत, हे परमामृत पिल्यानंतर जो पिणारा आहे त्याच्यामध्ये ब्रह्मरस ओतला जातो आणि ब्रह्मरस ओतल्यानंतर त्याची इंद्रिय सुद्धा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात. ब्रह्म जसं अविनाशी आहे तसा त्याचा देह सुद्धा अविनाशी होतो. मग आता असा कोणाचा देह अविनाशी झाला? परमामृताच्या प्राशनाने हा ही नश्वर काया अमर भावाला कशी पोहोचू शकते इत्यादी गोष्टींचा विचार करून पुढचं चरण पाहून आपल्याला वेळेत थांबायचंय. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा Bye.
अमृताचं रसपान केल्यानंतर ही नश्वर काया सुद्धा परब्रह्म स्वरूप होते. कोणाची काया परब्रह्म स्वरूप झाली? अगदी थोडक्यात दोन उदाहरण आपण डोळ्यासमोर घ्या. पहिलं उदाहरण हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले भक्त श्रेष्ठ प्रल्हाद. भगवंताचं नित्य नामचिंतन करतायत. हिरण्यकश्यपूला आवडत नाही. एकदा दोनदा समजून सांगितलं, ऐकलं नाही. शेवटी हिरण्यकश्यपूने सर्व दैत्यांना सांगितलं, जरी हा माझा असला तरी याला जिवंत ठेवू नका, मारून टाका. प्रल्हादांना मारण्यासाठी सगळे दैत्य हातामध्ये तीक्ष्ण अवजार घेऊन प्रल्हादांच्या देहावरती आघात करतायत. ज्याने मारल्यानंतर मनुष्य गतप्राण होईल, पण प्रल्हादांच्या या कायेला काहीच होत नाही. कारण ही काया परब्रह्म स्वरूप झालेली आहे, अमर झालेली आहे. उकळत्या तेलामध्ये टाकलं, उंच कड्यावरून खाली फेकलं, मधोन्मत्त हत्तीच्या पायी तुडवलं, विष पाजलं, कृत्या उत्पन्न केली, अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवलं, अनेक प्रयोग झाले, पण प्रल्हादजींच्या कायेला काहीच झालं नाही. का? कारण काया परब्रह्म स्वरूप झाली, म्हणजे अमर झाली. जसं ब्रह्म अविनाशी आहे, तसं भगवंताचं भजन करणारा सुद्धा अविनाशी तत्वाला प्राप्त होतो. दुसरं उदाहरण, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांनी भगवंताचं हे नामस्मरण केलं, हा नामरस पिला, परिणाम असा झाला, ब्रह्मीभूत काया भूतसे कीर्तनी भाग्यतरी ऋणी देवाईसा. तुकोबरायांची काया परब्रह्म स्वरूप झाली, म्हणून या दिव्य कायेला काळाचा स्पर्श झाला नाही, तर स्वतः भगवंत या कायेला नेण्यासाठी आले. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता दोषविले. म्हणून तुकोबराय सांगतात, परमात्म्याचं नामस्मरण हा नामरस पिणारा परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. तिसऱ्या, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, सकल इंद्रिये झाली ब्रह्मरूप, सकल इंद्रिये झाली ब्रह्मरूप, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, सकल इंद्रिये झाली ब्रह्मरूप, सकल इंद्रिये झाली ब्रह्मरूप. होतले स्वरूप माझी तया, होतले स्वरूप माझी तया, होतले स्वरूप माझी तया, सकळ ही देते ओळणी मंगळे, सकळ ही देते ओळणी मंगळे. होतले स्वरूप माझी तया, होतले स्वरूप माझी तया, होतले स्वरूप माझी तया, सकळ ही देते ओळणी मंगळे, सकळ ही देते ओळणी मंगळे. सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप. इंद्रिय परब्रह्म स्वरूप होऊन जातात. ओतले स्वरूप माझे तया, परमात्म्याचं स्वरूप इंद्रियांमध्ये ओतलं जातं आणि ही काया अमर भावाला प्राप्त होते. म्हणून याला परमामृत म्हणायचं. म्हणून अमृत म्हणून जर कोणी काही म्हणू लागला तर खरं अमृत म्हणजे भगवंताचं नामामृत आहे. चहा पिल्यानंतर अमृत पिला किंवा अमृत तुल्य असं न म्हणता कोणी जर रामकृष्ण हरी म्हटला तर समजायचा हा अमृत पितोय, तो अमृत पितोय असं म्हटलं पाहिजे. म्हणून खरं अमृत भगवंताचं हे नामामृत आहे, की ज्याने ही काया सुद्धा अमर भावाला प्राप्त होते. मग जगावरती होणारा परिणाम आहे. आता या परमामृताचा फक्त जगावरतीच परिणाम होतो असं नाही, तर देवावरती सुद्धा परिणाम होतो. देवावरती परिणाम असा होतो की भगवंत हे नामचिंतन ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी येऊन कायमचे राहतात. फक्त राहतात नाही तर तिथे येऊन त्या नामधारकाची सेवा करू लागतात, त्याच्या घरी येऊन नांदतात. भगवंताने आपल्या राहण्याचा निश्चित पत्ता स्वतः सांगितलेला आहे.
भगवान देवर्षी नारदांना सांगतायत नाहं वसामि वैकुंठी योगिनाम हृदये रवौ मदभक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबीही न दिसे वरी योगियांची माणसे उमरडून जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करते ते माझे भगवंताचं नामामृत जिथं पिलं जात भगवान तिथे येऊन नांदतात. नांदणं कशाला म्हटलं जातं? मुलगी जर माहेरी राहिली तर तिला नांदणं म्हणत नाही. ती सासरी जाऊन सासरच्यांच्या आज्ञेमध्ये राहून सासरच्यांची सेवा करते त्याला नांदणं असं म्हटलं जातं. भगवान हे नामामृत पिणाऱ्याच्या घरी येतो नांदण्यासाठी म्हणजे सेवा करण्यासाठी. नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने भगवंत 36 वर्ष नांदले. ज्या भगवंताच्या चरणापासून गंगा प्रगट झाली तो भगवंत नाथांच्या घरी गंगेचं पाणी कावडीने वाहतोय, चंदन उगाळून देतोय, सगळी सेवा करतोय. त्या काळामध्ये द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने धरणं धरलं. भगवंताने दर्शन द्यावं याच्यासाठी. भगवंताने स्वप्नामध्ये जाऊन त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं हे बघ आता सध्या मी द्वारकेमध्ये नाही, तुला जर माझं दर्शन पाहिजे असेल तर पैठणला नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने मी आहे, इथं माझं दर्शन घेण्यासाठी ये. हा ब्राह्मण तिथून निघाला, पैठण क्षेत्रामध्ये आला. भगवंताने ओळखलं आता हा येतोय, आपण भगवान आहोत असं हा नाथ महाराजांना सांगणार, आपलं सगळं उघडं पडणार. भगवंत अंतर्धान झाले. तो नाथांच्या घरी आला, नाथांना म्हणू लागला महाराज तुमच्या घरी जो श्रीखंड आहे तो सामान्य कोणी नाही, तो द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. मला त्याने स्वप्नामध्ये येऊन सांगितले की माझं दर्शन तुला इथे घडेल, तुमच्या घरी राहणारा श्रीखंड्या कुठे आहे? नाथ महाराजांनी पाहिलं, नाथांचं अंतःकरण भरून आलं की आजपर्यंत आपण भगवंताला ओळखू शकलो नाही. भगवंताने आपली किती सेवा केली, शोधतायत पण भगवान सापडेना. शेवटी गिरिजा माता नाथ महाराजांनी आक्रंदन केलं, भगवान प्रगट झाले आणि श्रीकृष्ण रूपामध्ये त्या ब्राह्मणाला आणि नाथ महाराजांना सुद्धा दर्शन दिलं. म्हणून भगवान परमात्मा निश्चित रूपाने अशाच ठिकाणी जाऊन राहतो. तुकोबराय सांगतायत ज्याला भगवंत प्राप्त करावा, भगवंत भेटावा असं वाटतंय त्याने भगवंताचा शोध इतरत्र न घेता जिथे नित्य भगवंताचं नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी भगवान सापडतात, यामध्ये कोणताही संदेह नाही. अभंगाच्या शेवटी तुका माने जेथे बसे भक्तराव, तुका माने जेथे बसे भक्तराव, तुका माने जेथे बसे भक्तराव, तुका माने
वृष्टी केली जळे आनंदाच्या 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 वृष्टी केली जळे आनंदाच्या आनंदाच्या वृष्टी केली जळे आनंदाच्या परमामृताचा देवावरती होणारा परिणाम तुकोबराय सांगतात. म्हणून असं हे अद्भुत भूतलावरचं हे अद्भुत परमामृत प्राशन करण्यासाठीच संतांनी हे उत्सव आपल्याला करायला सांगितले. त्यातील हा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. म्हणून भगवंताच्या असीम अनंत कृपेने भगवंताच्या नामस्मरणाविषयीचा भगवंताच्या भक्तीविषयीचा अनुराग आपल्या अंतःकरणामध्ये उत्तर उत्तर वृद्धिंगत होत जावा अशी एक प्रार्थना भगवंताच्या चरणी करू. झालेली सर्व सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी विसर्जित करू. या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ. किंबहुना तुमचे केले
पण विठ्ठल हरे विठ्ठल